अहमदाबाद जवळ इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली। कोणताही गाजावाजा न करता विमान दुर्घटनेत मृत्यू प्रवाशांना श्रद्धांजली देण्यात आली। पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। फार मोठा अपघात हा आपल्या इथं भारतामध्ये गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद येथे झालाय। तिथं एक महत्त्वाचं विमान परदेशी चाललेलं होतं, एअर इंडियाचं। ते बोईंग विमान होतं। जवळपास 238 प्रवासी होते आणि टेक ऑफ झालं की लगेचच लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी ते विमान कोसळलेलं आता टीव्ही मध्ये दाखवतायत, सोशल मीडियावर दाखवतायत, बातम्या येत आहेत। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ताबडतोब त्या दुर्घटनास्थळी निघालेले आहेत। अमित शाह साहेब निघालेले आहेत। नक्की काय तिथं घडलेलं आहे अजून समजायला मार्ग नाही, परंतु स्फोट मोठा झालाय, जाळ मोठा झालाय आणि अतिशय मोठी दुर्घटना झालेली आहे। जीवितहानी मोठी झालेली असण्याची दाट शक्यता आहे। मी सुरुवातीलाच त्या सर्व सहकाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।